नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिलं की सांगलीचा तो इसम, त्याचं नाव राजेंद्र आहे. त्या इसमानं मुलीला विकलं होतं. 2 मुलींचा त्यांनी सौदा केला होता. परंतु आज जनता राज्याच्या टीमनं त्याच्याशी संपर्क साधला, त्याच्याशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी कबूल केली की त्यांनी अजून एक मुलगी दत्तक दिली, म्हणजे ते व्यवहार केला तिचा आणि कोर्टामार्फत या सगळ्या गोष्टी केल्या असं त्याचं म्हणणं आहे. वास्तविक पाहता या सर्व गोष्टींचे पुरावे की त्यांनी ती मुलगी दत्तक न देता विकली आहे, हे सर्व डॉक्युमेंट्स जनता राज्य न्यूज चॅनलकडे उपलब्ध आहेत. आपण लवकरच त्याचा खुलासा करणार आहोत. त्याच्यानंतर त्याने असं म्हटलं की कोऱ्या बाँडवर त्याच्या सह्या घेतल्या. तो 10वी शिकलेला माणूस कोऱ्या बाँडवर सह्या करेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे. हा प्रश्न उद्भवत असताना त्याच्याशी चर्चा करताना, संवाद साधताना त्याचं म्हणणं आहे की इथल्या त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या परस्पर 4.5 लाखाला ती मुलगी बेळगाव या ठिकाणी विकलेली आहे. परंतु ती मुलगी विकत असताना त्याला माहीत नव्हतं. फेब्रुवारीमध्ये त्या मुलगी नातेवाईकांकडे दिली, त्याचं असं म्हणणं आहे. आणि फेब्रुवारीला मुलगी 3 महिन्यासाठी दिली. परंतु आता डिसेंबर महिना आहे, एवढे महिने त्यांनी काय केलं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 3 महिन्यानंतरनं त्याचं म्हणणं आहे की त्यानं नातेवाईकांशी संपर्क केला आणि नातेवाईकांना सांगितलं की माझी मुलगी मला परत द्या. परंतु असं कुठेही दिसून आलं नाही. ती मुलगी बेळगाव या ठिकाणी त्याच्या परस्पर दत्तक दिली नाही. त्या दत्तक देते वेळेस किंवा विकताना तो इसम तिथं उपस्थित होता, त्याची पत्नी तिथं उपस्थित होती. त्याचे फोटो व्हिडिओ जनता राज्य न्यूज चॅनलकडे उपलब्ध आहेत. लवकरच आपण या सर्व प्रकरणाचा खुलासा करणार आहोत. पाहत राहा जनता राज्य न्यूज चॅनल. माझ्यासोबत पाहत राहा जनता राज्य न्यूज चॅनल. मी क्राईम रिपोर्टर कीर्तिकुमार शिवशरण. नमस्कार. आपण काल एक बातमी बघितली होती की ज्यांच्या मुलाला विकलं गेलं, त्याचा सौदा झाला असं त्यांचा आरोप आहे. सांगलीचे इसम आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकं त्यांच्याबरोबर काय झालं, कशा पद्धतीनं त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांच्या मुलीला कोण विकलं, कशा पद्धतीने विकलं, ही सविस्तर माहिती आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुमचं नाव? माझं नाव राजेंद्र सुरेश मेत्रे, राहणार वैराग, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. सध्या मी कवठेमंकाळ, जिल्हा सांगली येथे कामासाठी तिथं गेलेलो होतो. आमच्या आत्याच्या मुलीचा फोन आला होता मला. तर त्याने मला सांगितलं की असं असं एक बाईचं मुलगी वारली आहे, मुलगी नवरा वारला आहे, 1-3 महिन्यासाठी तुझं बाळ दे, चांगल्या ठिकाणी हे आहे म्हणून राहू दे, हे करू दे. मग मी गेले एप्रिल महिन्यापासून तिला मूल मागत होतो माझं, की माझं मूल मला पाहिजे, हे पाहिजे म्हणून. मग गेलो, तिच्यापाशी गेलो असताना मला व्हिडिओ कॉल करून वगैरे दाखवला, हे ते. मग मी काय राहू द्या म्हणलं, आपलं बाळ चांगलं आहे, हे ते म्हणून हे काय बोललो नाही, हे केलं नाही. मग नंतर आता गेले महिना 15 दिवस झाले मी तिच्याकडं फोन लावतो, करतो, बाळाचा व्हिडिओ कॉल कर, नाही माझं बाळ परत पाहिजे म्हणलं तिला. तर ते काय द्यायला तयार नाही, काय नाही. मग तिला सांगितलं मी पोलीस स्टेशनला येणार आहे, हे ते, माझं बाळ पाहिजे, हे ते. तर ते म्हणले तुझं बाळ आम्ही काय परत देऊ शकत नाही, तू आम्हाला विकलं आहे, हे केलं आहे म्हणले. ही गोष्ट तुम्हाला कधी कळली? तुमचं बाळ 1 महिना झालं, गेले महिना 15 कधी दिवस. दिलं होतं त्यांना बाळ? त्यांच्या 27 फेब्रुवारी 2024. आणि तुम्हाला कधी कळलं की तुमचं बाळ विकलं ते? गेले 1 महिना झालं. 1 महिना झाला. होय, म्हणजे गेल्या महिन्यात, गेले. नोव्हेंबर महिन्यात. होय, नोव्हेंबर. बरं. आणि दुसरं एक मूल तुम्ही विकलं असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, त्या मुलीचा काही संबंध नाही. हिच्या पतीकडून पहिला नवरा होता, तिचा नवरा म्हणजे त्यांना आमची आत्याची मुलगी होती ना, मनीषा प्रशांत वासमळे, राहणार वाडेगाव, सांगोला, जिल्हा सोलापूर. मग तिला मूलबाळ नव्हतं ना, मग ती मूलबाळ नसल्यामुळं हे ते म्हणले बाबा मला गेले 15-16 वर्ष झालं मूलबाळ नाही, काय नाही, आम्हाला मुलगी द्या, तुम्हाला आता काय तुमचं लगीन बिगीन करून देतो आम्ही, हे ते, तुम्ही राहावा, व्यवस्थित राहावा, तुम्हाला मुलं होतील, आम्हाला काय 15 वर्ष झालं मूल नाही, काय नाही, आम्ही मग चालतंय म्हणलं. मग आम्ही ते कोर्टाप्रमाणे कराडमध्ये त्यांना सगळं काय असेल ते कोर्टाप्रमाणे हे ते करून दिलं, हे ते त्यांना व्यवस्थित. तुम्ही दत्तक दिली? हां, मुले कोर्टामार्फत हे ते त्यांना दत्तक दिली. ह्या मुलीचा आमचा व्यवहार झालेला आहे. 4.5 लाख रुपयाला राणी दोंडापा रेवणे हिने विकलेला आहे बेळगावला. दुसऱ्या मुलीला विकला आहे, पूर्वा राजेंद्र मेत्रे यांना विकले. काय तुम्हाला काय? आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची अपेक्षा. आमची मुलगी आम्हाला मिळाला आहे. ते स्टॅम्प कसला? 100 रुपयाचा स्टॅम्प आणला होता, त्याच्यावर सही कर म्हणले, सही केली. आम्हाला तर काय ते वाचलं, काय कोराच होता त्यामुळं काय वाचायचा ते प्रश्न झाला नाही. आम्हाला वाटलं आता आम्ही चांगले घरचे आहेत हे ते, त्यामुळं देऊन टाकले, हे केलं ना. चांगले आहेत म्हणले, मोठे पार्टी आहेत, तुमच्या मुलीला बी काय तर चांगलं होईल तोपर्यंत ते
सदम्या झाल्यानंतर तुमच्या मुलीचं जरा काहीतरी कल्याण होईल ते म्हणून हे ते द्या म्हणल्या म्हणून आम्ही दिलं ना त्यांना. त्या मुलीला तुम्हाला द्यायला सांग. हां हिने सांगितले द्यायला. कोऱ्या बॉन्डवर सह्या घेतली. कोऱ्या बॉन्डवर सही घेतली आमची. पुढची अपेक्षा म्हणजे आमची मुलगी आम्हाला परत हवी. गेले 8 दिवस झाला आम्ही रेल्वे स्टेशनवर झोपतोय करतोय. काय लेकरंसुद्धा खाय प्यायला नसताना कुणालाही मागवून करून खाते ते ही तेच. आम्ही बी कुणापासून तर असं तसं असेल तसं खातोय कुठनं तर ही करून ही ते. आमची मुलगी आम्हाला परत पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आमची, बाकीच काय.